आणि आता विधान परिषद निवडणुकीबाबत एक मोठी बातमी आहे। एका जागेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून सूरज चव्हाणांचंही नाव आहे। सूरज चव्हाण यांना उमेदवारी मिळावी म्हणून आदित्य ठाकरे हे आग्रही आहेत। उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास निवडणूक बिनविरोध होणं शक्य आहे। मवियामध्ये काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीला पाठिंबा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊतांचं नाव देखील चर्चेत आहे। आणि आता सूरज चव्हाण यांच्या नावासाठी आता आदित्य ठाकरे आग्रही असल्याची माहिती मिळते। दिनेश दुखंडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। दिनेश, बघा, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित झाला आहे। यापैकी 8 जागा महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडी हमखास जिंकू शकते असं सध्याचं संख्याबळ आहे। महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जर उद्धव ठाकरे जे माजी मुख्यमंत्री आहेत हे जर उमेदवार असतील तर काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार या गटाचा पाठिंबा असल्याचं यापूर्वीच धोरण जाहीर झालेलं आहे। तशी भूमिका त्या पक्षाच्या नेत्यांनी घेतली आहे। पण जर उद्धव ठाकरे यांची सध्याची भूमिका आहे की ते स्वतः या क्षणी तरी निवडणूक लढण्याच्या विचारात नाहीत किंवा तशी त्यांची भूमिका आहे। उद्धव ठाकरे जर निवडणूक लढणार नाहीत तर पक्षामध्ये जी नावं चर्चेत आहेत त्यात सर्वाधिक चर्चा होती ती सुषमा अंधारे, अंबादास दानवे आणि विनायक राऊत या नावांची। पण आता जी माहिती मिळते आहे सूरज चव्हाण जे पक्षात आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीयही आहेत आणि पक्षाचे सचिव आहेत त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे। आणि स्वतः आदित्य ठाकरे हे सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत। पण हे कधी शक्य होईल जेव्हा उद्धव ठाकरे हे उमेदवार नसतील आणि काँग्रेसही उमेदवार देणार नसेल आणि शिवसेना युबीटीचा दावा या जागेसाठी मजबूत असेल, कारण महाविकास आघाडीकडे तेवढं संख्याबळ आहे। पण काँग्रेस आणि एनसीपी शरद पवार पक्ष हे उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत आणि ते उमेदवार असतील तरच ही निवडणूक बिनविरोध पार पडेल असं म्हटलं जातं आहे। आणि उद्धव ठाकरे उमेदवार नसतील आणि अन्य उमेदवार असेल तर कदाचित काँग्रेसची वेगळी भूमिका असू शकते आणि महायुतीचीही वेगळी भूमिका असू शकते। महायुती कदाचित आणखी एक अतिरिक्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात टाकून महाविकास आघाडीतील कदाचित जी काही एक मतभेद किंवा फूट अशी एक किनार असते त्याचा निवडणुकीच्या स्ट्रॅटेजीनुसार फायदा उचलण्याचीही शक्यता आहे। एक अतिरिक्त उमेदवार देऊन महाविकास आघाडीतील काही मतं आपल्या गळाला लागतात का, काही आमदार आपल्या गळाला लागतात का आणि 9च्या 9 जागा महायुतीच्या निवडून येतात का यासाठी महायुती प्रयत्नशील असेल। पण जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर ही निवडणूक बिनविरोध होईल हे जवळपास निश्चित आहे। पण उद्धव ठाकरे उमेदवार नसतील तर युबीटीतही स्पर्धा आहे ज्यात आता सूरज चव्हाण यांचं नावही सर्वाधिक चर्चेत आहे। आदित्य ठाकरे आग्रही आहेत। पण जर उमेदवार नसतील तर काँग्रेस कदाचित वेगळी भूमिका ही घेऊ शकते। नक्कीच धन्यवाद दिनेश, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।